स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वानिमित्त तुम्ही श्रवण करत आहात शिव-पार्वती विवाह कथा. महाशिवरात्र म्हणजे माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या विवाहाचा दिवस. महाशिवरात्र म्हणजे अखंड या सृष्टीमध्ये असलेल्या शिवलिंगामध्ये भगवान शिव स्वतः प्रवेश करतात. एका तेजस्वी ऊर्जेचा आपल्याला अनुभव येतो. तर भक्तांनो, महाशिवरात्री दिवशी तुम्ही आज ऐकत आहात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा. माता पार्वतीने कशा प्रकारे तपश्चर्या करून भगवान शिवांना प्राप्त केले. अतिशय सुंदर अशी कथा तुम्ही आज ऐकणार आहात. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने नारद मुनींना सांगितलेली ही कथा. ही कथा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते, व्याधीवाधी दूर होतात आणि सर्व संकटे दूर होऊन सुख संपत्ती लाभते. फक्त मनापासून ही कथा तुम्ही ऐका आणि भगवान शिवशंकरांचे नामस्मरण केल्याने प्राप्त होते. तर तुमच्या जीवनातील अमूल्य वेळमधील 10 मिनिटे फक्त तुम्ही ही कथा ऐकण्यासाठी द्या. तुमचे जीवन सार्थक होऊन जाईल. आणि जर कथा आवडली तर एक लाईक नक्की करा आणि ओम नमः शिवाय म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. भक्तांनो, स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्ही ऐकत आहात माता पार्वतीने भगवान शिवांना कसे प्राप्त करून घेतले त्याबद्दलची अगदी सुंदर अशी कथा. देवी सतीने दक्ष राजाच्या यज्ञामध्ये स्वतःचा देह वाहला होता आणि पुढे त्या देवीने माता पार्वतीच्या रूपामध्ये जन्म घेतला. त्यांनी माता पार्वतीच्या रूपामध्ये कुठे जन्म घेतला, त्यांनी कशा प्रकारे भगवान शिवांना प्राप्त केले, प्रसन्न करून घेतले, हाच तो प्रश्न नारदांनी ब्रह्मदेवांना विचारला होता. देवर्षी नारदांना स्वतः ब्रह्मदेवांनी ही कथा सांगितली की पार्वतीची उत्पत्ती म्हणजे घनघोर तपश्चर्या आणि शिवपार्वती यांचा विवाह म्हणजे हा एक सुंदर असा सोहळा, त्याबद्दलची ही कथा. याचंच वर्णन शिवपुराण, रुद्रसंहिता, शिवलीलामृत या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. राजा दक्षला 60 मुली होत्या आणि त्या 60 मुलीमधील एका मुलीचं नाव होतं स्वधा. स्वधाला पुढे 3 मुली झाल्या. त्या 3 मुलीमधील एका मुलीचं नाव होतं मैना. मैनावती नाव होतं त्या मुलीचं. पुढे मैनावतीचा विवाह हिमालयाबरोबर झाला. या दोन्ही दाम्पत्यांनी मिळून खडतर अशी तपश्चर्या केली. अगदी अन्न पाणी याचा त्याग करून त्यांनी उमादेवीची खडतर अशी तपश्चर्या केली आणि उमादेवींना प्रसन्न करून घेतले. उमादेवींनी प्रसन्न होऊन त्यांना वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा मैनावतीने काय वरदान मागावे? मैनावतीने वरदान मागितले की मला 100 पुत्र आणि स्वतः उमादेवी एक कन्या म्हणून तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा, असे वरदान मागितले. तेव्हा उमादेवीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि काही महिन्यानंतर एका सुंदर अशा कन्येचा जन्म मैनावतीच्या पोटी झाला. मैनावतीच्या पोटी जन्मलेल्या त्या कन्येचं रूप इतकं सुंदर होतं की ब्रह्मांडातील सर्व अप्सरांचं सौंदर्य त्या कन्येपुढे फिके पडत होते. अशी ती पार्वती माता साक्षात उमादेवीच्या रूपाने तिथे जन्म घेतली होती. हजारो सूर्य, हजारो चंद्र, हजारो तारे यांचं सर्वांचं तेज एकत्रित आलं तर ते म्हणजे पार्वती देवी. इतकं सुंदर असं पार्वती देवीचं रूप होतं. हळूहळू पार्वती देवी मोठी होऊ लागली आणि त्याचबरोबर त्यांनी सर्व वेदशास्त्राचे ज्ञान ग्रहण केले. आणि ही बातमी महादेव शंकरांना जाऊन भेटली. महादेव शंकर अखंड विश्वाचे मालक, अखंड विश्वाचे राजाधिपती, त्यांना ही बातमी कळताच की सतीने पार्वतीच्या रूपामध्ये हिमालयाच्या घरी जन्म घेतला आहे. तेव्हा त्यांनी ज्या ठिकाणी गंगेचा उगम होतो त्या ठिकाणी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. त्यावेळी देवर्षी नारद मुनी हिमालयाच्या राजवाड्यात गेले. तिथे देवर्षी नारद मुनींचं आगमन झाल्यानंतर हिमालयांनी त्यांना आपल्या पुत्रीचा पार्वती देवीची कुंडली दाखविली आणि विचारलं की माझ्या मुलीला, पुत्रीला, पार्वती देवीला कशा प्रकारे पती भेटेल याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती द्यावी. त्यावेळेस नारद मुनींनी पार्वती देवीची कुंडली पाहिली आणि एक स्मित हास्य करून म्हटले की पार्वती देवींना असा पती भेटेल की जो महायोगी असेल, तो योग्यांचा योगी असेल, परंतु
तो वनामध्ये निवास करणारा असेल. भूत पिशाच हे त्यांचे अनुयायी असतील. मान सन्मानाची पर्वा न करणारा असेल. अमंगल वेश धारण करणारा असेल. ही भविष्यवाणी नारद मुनींकडून ऐकून हिमालय आणि मैनावती यांच्या हृदयामध्ये दुःख भरून आलं. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. परंतु माता पार्वती मनातून हे ओळखत होते की त्यांचा होणारे पती हे भगवान शिवशंकरच असतील. देवर्षी नारद मुनी यांनी हिमालयाला सांगितले की देवी पार्वती यांचा विवाह महादेव शिवशंकर यांच्याशी होणार हे निश्चितच. तर तुम्ही चला, माझ्याबरोबर चला आणि आपण शिवशंकरांसोबत त्यांचा विवाह निश्चित करू. आणि मग हिमालय, मैनावती, देवर्षी ऋषी हे ज्या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो त्या ठिकाणी शिवशंकरांना भेटण्यासाठी गेले. भगवान शिवशंकरांना त्यांनी विनंती केली की माझ्या मुलीला पार्वती देवीला इथे तुमच्या सेवेसाठी ठेवून घ्या. तेव्हा त्यांनी होकार दिला. मग माता पार्वती त्यांच्या 2 सखींसोबत सेवा करू लागली. भगवान महादेव तर तपश्चर्येमध्ये तल्लीन असू लागले. त्यामुळे त्यांच्या हृदयापर्यंत पार्वती देवी पोहोचू शकली नाही. त्याचवेळी ब्रह्मांडामध्ये अशी एक घटना घडली की तारकासूर नावाचा एक राक्षस त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून असे वरदान घेतले की त्याला कोणी हरू शकत नव्हते. त्यांनी देवांबरोबर युद्ध करून इंद्रदेवाला हरवलं आणि इंद्रदेवाला हरून त्यांचं सिंहासन आपल्या ताब्यात घेतलं. त्यावेळी इंद्रदेवासहित इतर सर्व देव मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना सर्व हकीकत सांगितली. त्यावेळेस ब्रह्मदेवांनी सांगितलं की या राक्षसाचा, तारकासुराचा वध भगवान शिवशंकरांचे पुत्रच करू शकतील. त्यांच्याशिवाय अन्य कोणीही तारकासुराचा वध करू शकत नाही. पण भगवान शिव तर तपश्चर्येमध्ये लीन असत. त्यावेळी सर्व देवांनी मिळून ठरवलं की भगवान शिव आणि पार्वती देवी यांचा विवाह व्हावा, असे आपण काहीतरी करावे. कारण भगवान शिवांचा विवाह होईल त्यावेळेसच नंतरच त्यांचा पुत्र जन्मास येईल आणि तो तारकासुराचा वध करेल. सगळे देव एकत्र आले आणि सगळ्या देवांनी मिळून कामदेवांना विनंती केली की तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मनामध्ये प्रवेश करा आणि त्यांच्या मनामध्ये प्रेमाचा अंकुर रुजवा पार्वती देवीविषयी. आणि सर्वांची विनंती ऐकून कामदेवाने भगवान शिवशंकरांच्या मनामध्ये प्रवेश केला. परंतु महादेवांनी त्या कामदेवालाच आपल्या 3ऱ्या डोळ्याने भस्म करून टाकलं आणि महादेव अंतर्धान झाले. कामदेवाचा मृत्यू पाहून देवी पार्वती आपल्या 2 सखींसोबत आपल्या पित्याच्या घरी वापस आली आणि भगवान शिवशंकरांचा विरह देवी पार्वतीच्या मनामध्ये तसाच राहिला. दिवसामागून दिवस जात राहिले. त्यानंतर कालांतराने नारद मुनी परत हिमालयाच्या घरी आले. हिमालयाच्या घरी येऊन देवी पार्वतींना नारद मुनीने शिवपंचाक्षरी मंत्र दिला आणि या मंत्राचा जप करण्यासाठी सांगितले. शिव भगवानांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी देवी पार्वती घोर अरण्यात निघून गेली आणि त्या ठिकाणी देवी पार्वतीने घोर अशी तपश्चर्या करायला सुरुवात केली. जो शिवपंचाक्षरी मंत्र शिवमंत्र होता त्याचा शिवमंत्राचा जप अखंड करत राहत असे आणि इतकी घोर अन्न पाणी विना घोर अशी तपश्चर्या देवी माता करायची. साधू, मुनी, ऋषी यांच्यापैकी कोणीही इतकी घोर तपश्चर्या करू शकत नसेल एवढी घोर तपश्चर्या देवी पार्वती करत होती. 3000 वर्षांचा कालखंड गेला आणि देवी पार्वती हे भगवान शिवशंकरांच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करत राहत होती. 3000 वर्षांच्या नंतर धरती हालू लागली. भूकंप झाल्यासारखा सृष्टी हालू लागली. त्यानंतर सर्व देव मिळून भगवान शिवशंकरांकडे गेले. त्यावेळी सर्व देव मिळून महादेवांकडे गेले आणि त्यांना विनंती केली, देवादिदेव महादेवा, 3000 वर्षे झाले देवी पार्वती तुमच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत आहे. कृपया तुम्ही तुमच्या तपश्चर्येमधून जागे व्हा आणि देवी पार्वतीबरोबर विवाह करा. तुमच्या दोघांच्या विवाह पश्चात जो पुत्र जन्मास येईल तो त्या तारकासुराचा वध करेल. कृपा करून ह्या सृष्टीचे संरक्षण करा. भगवान महादेवांनी होकार दिला आणि त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवली. भगवान महादेवांनी सप्तऋषींना पाठवले परीक्षा घेण्यासाठी. ते सप्तऋषी पार्वती देवीच्या ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी
पार्वती देवींसमोर महादेवांची निंदा करू लागले की तू कशाला त्यांच्याबरोबर विवाह करतीस, ते भस्म लावतात, अरण्यात राहतात, भूतपिशाच्या बरोबर राहतात, तू त्यांच्याबरोबर विवाह करू नकोस. परंतु पार्वती देवीने निश्चय केलेला होता की माझा विवाह तर होणारच, तर तो फक्त देवादिदेव महादेव शंकरांबरोबरच. सप्तर्षी ऋषी महादेवांकडे गेले आणि त्यांनी महादेवांना ही सर्व घटना सांगितली. महादेवांनी स्वतः देवी पार्वती यांची परीक्षा घेण्याचा निर्णय केला आणि त्यांनी स्वतः रूप बदलून ऋषीचे रूप धारण करून देवी पार्वतींची परीक्षा घेतली आणि त्याही परीक्षेमध्ये देवी पार्वती पास झाल्या. कारण पार्वती मातेने निश्चय केलेला होता की विवाह करेन तर भगवान शिव शंकरांसोबतच करेल. भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह पक्का झाला आणि भक्तांनो, तो दिवस म्हणजेच हा महाशिवरात्रीचा दिवस. म्हणून भगवान शिवशंकरांना सर्वात आवडता दिवस म्हणजे महाशिवरात्री. हा विवाह सोहळा इतका भव्य आणि दिव्य होता की या विवाह सोहळ्यामध्ये सृष्टीतील सर्व देव, भूत, गण, सर्व जीव तेथे उपस्थित होते. विवाह सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. तर अशा प्रकारे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. तर भक्तांनो, सर्व देवदेवतांचा आपण कितीही भक्ती केली तरी त्या सगळ्या देवदेवतांचा पूर्ण वर्षभरातील पूजापाठचा पुण्य जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तो एका दिवसात मिळू शकतात आणि तो म्हणजे आहे महाशिवरात्रीचा दिवस. या महाशिवरात्रीच्या दिवशी अखंड नामस्मरण करा, भगवान शिवांचे नामस्मरण करा, भगवान शिवांचे पूजन करा, भगवान शिवांचे शिवमंत्र पंचाक्षरी मंत्राचा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि भगवान शिवांचे चरित्र वर्णन करणाऱ्या श्री शिवलीलामृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचे पठण करा, म्हणजे तुम्हाला रुद्रपाठ केल्याचे पुण्य लाभेल. महाशिवरात्रीच्या रात्री अखंड रात्र जागरण करा आणि भगवान शिवांचे पूजन, नामस्मरण, भजन आणि कीर्तन करा. श्री शिवलीलामृत ग्रंथातील दिव्य 11व्या अध्यायाचे मराठीमधील अनुवादाच्या व्हिडिओची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही नक्कीच श्रवण करा. तुम्हाला जर ओवीसही पाहिजे असेल तर त्याही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी या 11व्या अध्यायाचे श्रवण करण्याचे अजिबात चुकवू नका. तुम्हाला रुद्रपाठ केल्याचे पुण्य भेटेल आणि त्यामुळे कळत नकळत झालेल्या पापांचा नाश होईल. दुःख दारिद्र्य दूर होऊन सुख संपत्ती लाभेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मोक्षाचा मार्ग भेटेल. महाशिवरात्रीच्या रात्रीची ही एक सुवर्ण संधी चुकवू नका. ही सेवा करत असताना अगदी तन मन लावून भक्तिभावाने श्रद्धेपूर्वक निष्ठेने करा. बघा, तुम्हाला नक्कीच एक अवर्णनीय अशी ऊर्जेची जाणीव होईल. आणि ही सुंदर अशी कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नमः पार्वती पते हर हर महादेव. सांब सदाशिव, सांब सदाशिव.